उद्देश आहे आज दिनांक रोजी 19 ऑगस्ट रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन ठेवलेले आहे। राज्य अभियंता संघटना, कंत्राटदार महासंघ, पाणीपुरवठा संघटना यांच्यामार्फत आम्ही इथं आंदोलन करत आहोत। गेल्या 1.5 वर्षापासून जल जीवन मिशन असो, जिल्हा परिषद असो किंवा PWD असो किंवा इरिगेशन असो, यांना शासनाने कुठल्याही प्रकारचा निधी दिला नाही। त्यामुळे प्रत्येक कंत्राटदारावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे। आमच्या जे का कंत्राटदार बंधूंनी हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली, तसेच आपल्याला इथून पुढे वेगवेगळे कंत्राटदार आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यावरती शासनामार्फत करण्यात आलेली आहे। आमचा फक्त इथं बसून फक्त शासनाला आणि सरकारला एकच त्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर जो आहे निधी, जो कंत्राटदाराचा जो घाम गाळून त्यांनी जे काम केलेलं आहे, त्यांचं जे घाम गाळून पैसा तिथं लावलेला आहे सगळ्यांनी, कोणी बँकेतून कर्ज घेतलं, कोणी सोनं गहाण ठेवलं, कोणी एखाद्या सावकाराकडनं व्याजाने पैसे काढले, त्यांना म्हणजे इतकी वाईट परिस्थिती, त्यांचे घर जप्त होऊ लागले, त्यांचे जे ठेवलेले सोनं आहे सोनाकडे ते त्यांनी मोडून टाकलेले। तर आमचं एकच एक विनंती आहे सगळ्या सरकारला, आज तुमच्या सगळ्यांच्या मार्फत की जो निधी आहे तो पटकन लवकरात लवकर देण्यात यावा। काय माझं नाव अक्षय दटे, जिल्हा अध्यक्ष, राज्य अभियंता संघटना। धन्यवाद। एक मिनिट बोला। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। राज्याध्यक्ष मिलिंदजी भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कंत्राटदार संघटनेचं 35 जिल्ह्यामध्ये आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। आज परिस्थिती अशी झालेली आहे गुत्तेदारांची की काम करून बिल मिळेना अशी गोष्ट झालेली आहे। परंतु गुत्तेदाराच्या अडचणी अशा आहे की कमीत कमी जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाचे देयक जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 140 कोटी रुपये आउटस्टँडिंग ठेवलेले आहे। कमीत कमी 12 महिन्यापासून शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला नाही। त्यामुळे संबंधित गुत्तेदारांचे बँकेचे लोन असो व गुत्तेदारांनी अवजार आपलं मशिनरी घेतलेले आहे, मशिनरीवरले लोन असो, ते बँकेने ओढून नेण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहे आणि बँकेचे लोन न भरल्यामुळे सिव्हिल खराब होत आहे। त्यामुळे दुसरी कोणतीही बँक आता कर्ज देण्यास तयार नाही। त्यामुळे सदरील शासनाला एवढीच विनंती आहे तुमच्या माध्यमामधून सनी की शासनाने सदरील गुत्तेदाराचे बांधकाम विभाग असो, इरिगेशन असो, सिंचन असो, PWD असो किंवा पाणीपुरवठा असो, या सगळ्या गुत्तेदारांवर एवढीच मेहरबानी करावी शासनाने की सगळ्यांचे कुटुंब त्याच्यावर चालू आहे आणि गुत्तेदारावर अवलंबून असलेले मंजूर सुद्धा बेकार झालेले आहे, त्यांची सुद्धा परिस्थिती बिकट झालेली आहे। तरी शासनाने एवढीच विनंती करावी की तात्काळ देयक अदा करावे, नसता आम्हाला उग्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल। कारण आम्हालाच नाही तर तुम्हाला कसं मिळणार, एवढेच मी सांगू इच्छितो। आपलं नाव? PB तिडके, जिल्हाध्यक्ष, पाणी पुरवठा संघटना। भाई मंत्रालय, इसके बाद हमारा मोर्चा मंत्रालय पे जाएगा और ऐसा लग रहा है कि आपके माध्यम से हमको हमारा निधि, हमारा जो आत्महत्या करने का जो बच्चों का जो लड़के जो नए बेकार अभियंता, सूचित बेकार अभियंता, उनकी आत्महत्या रोकना है शासन को। हमारे भी एक बहुत बड़ी फली है, गुत्तेदार है तो पूरा काम होते हैं, तालाब, रोड, बिल्डिंग सब हम ही लोग बनाते हैं। इसलिए शासन ने तत्काल हमारे को, साजिद पवार साहब अपने अर्थ मंत्री, हम कल परसों मिले उनको, उन्होंने बोले मैं करता हूं करके, लेकिन 1 साल हो गया है जिसके बैंक के हफ्ते बाउंस, जिसका गाड़ा खींच के ले जा रहे हैं, जिसका सोना गिरव रख रहा है, बहुत बुरे हाल में है हमारे कॉन्ट्रैक्टर अभी। संगठना कितनी है? कितनी संगठना साथ में तुम्हारे? संगठना हमारे 3-4 संगठना है, हमारे पाटिल साहब है, पूरे साथ है हम पूरे। 1 साल हो गया, 12 महीने हो गया। तो 1 साल दीपावली आ गई, पैसा का पता नहीं है। हर्षल पाटिल हमारा एक दोस्त था, उसके एक बच्चे है, आत्महत्या कर डाला उसने बेचारे, पूरा उद्ध्वस्त होगा उसका कुटुंब होने के बाद भी फिर भी शासन को होशियारी नहीं, मतलब जागी नहीं आ रही।
तो आप 1 साल हो गया बोल रहे हैं, फिर लाड़की बहन वो ठीक है शासन का, लेकिन लाड़की बहन हमारे आड़ी ऐसा ऐसी हमारी भावना है। तो क्या शासन बोलता है कि भाई ये कोई सबको जिसका उसका दिया हुआ है, लेकिन 12 महीने हो गए, कॉन्ट्रैक्टर को पैसा नहीं। इसका आप बताइए क्या करना चाहिए कॉन्ट्रैक्टर ने? इतना करने के बाद भी आपकी मांग पूरी नहीं होता हम एक तो आप देखेंगे मुंबई ने, तो फिर आप जो हमारे हालत आप फांसी लगाने की बारी आ गई हम लोग। नाम बोलो आपका। हसन पटेल, जल जीवन मिशन के काम करता हूँ मैं, सिल्लोड। केंद्राने व राज्याने मोठा गाजावाजा करून जल जीवन मिशन योजनेचे मार्च 2023 पासून आम्हाला कामं वाटप केली। सर्व ह्या जल जीवन मिशनचे कामे करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना, ओपन कॉन्ट्रॅक्टर व काही मजूर संस्था यांनी ही सर्व कामे केली। वेळेवर कामं पूर्ण करून सुद्धा शासनाने आम्हाला आतापर्यंत कमीत कमी या शासनाचे ही योजना चालू होऊन 3 वर्ष होत आलेली आहे। तर कामं पूर्ण करून घेण्यासाठी प्रशासनातले इंजिनियर्स, अभियंते, CO, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स यांनी वेळोवेळी आमच्याकडून कामं पूर्ण करून घेतली व आम्हाला गेल्या 18 महिन्यापासून हे शासनानं आमचे जेवढे थकीत बिले आहेत ते दिलेले नाहीत। परिणामी स्वरूप नका आमचा राज्यातील एक सहकारी मित्र हर्षल पाटील याने गळाला फास घेऊन त्याचं जीवन यात्रा त्यांनी संपवलेली आहे। तशीच पाळी राज्यातील सर्व 35 ते 36 जिल्ह्यामधील जलजीवन मिशनचे जे कामं करत आहोत ते आम्ही कंत्राटदार लोकांनी आमच्या पोटाला खीळ मारून व पोटाला आमच्या बायका पोरांच्या अंगावरचे सोने गहाण ठेवून आम्ही कामं पूर्ण केलेली आहेत। शासनाने आम्ही जातो चौकशी करता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर व CO, जिल्हा परिषदेचे CO यांनी नाही का स्वतः त्याची गंभीर दखल घेऊन आमचे लवकरात लवकर थकीत वेतन दिले गेले पाहिजे। आता येणारा काळ हा गणपती, दिवाळी उत्सवाचा, सणावाराचा उत्सव आहे। आम्हालाही लोकांचे काही देणे आहे, सिमेंटवाल्यांचे, स्टीलवाल्यांचे, मशिनरीवाल्यांचे पेमेंट करणे आहे। शासनाने ही गंभीर दखल घेऊन आमचे वेळेवर लवकरात लवकर पेमेंट करावे ही विनंती। जर तुमची मागणी पूर्ण होत नाही पुढचं पाऊल काय असेल? हां, आणि ही सर्वात महत्त्वाची एक गोष्ट, कंत्राटदार लोकांचे जर का आमचे थकीत बिले, मागची जी थकीत बिले आहेत ती जर वेळेवर दिले नाहीत तर आम्ही पूर्ण काम बंद आंदोलन, ज्या विकासाच्या वाटा आहेत हे गुत्तेदार लोकांनी आम्ही पोटावर पाय ठेवून नाही का आम्ही राज्यातील पूर्ण बांधकाम असेल, सिंचन असेल, पाणी पुरवठा असेल ह्याचे कामे आम्ही पोटाला व आम्ही कर्ज काढून मोठ्या प्रमाणात 100% आम्ही कामं पूर्ण केलेली आहेत। तरी शासनाने आमचा 1 रुपया आमचा अदागी केलेला नाही। शासनाने वेळोवेळी तांत्रिक अडचणी आणून आमचं नाव सांगा। माझं नाव अविनाश अप्पाराव वारकरी, कंत्राटदार। बोला तुम्ही बोला। मी भोसले साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये 35 जिल्ह्यामध्ये जे काही आंदोलन होत आहे त्याला आम्ही महाराष्ट्रातल्या सगळं विद्युत कंत्राटदार संघटना आम्ही आमच्या भावंडांसाठी आम्ही महावितरणमध्ये PWD विद्युतमध्ये कामं करणार आहोत। पण जी वेळ आमच्या भावंडांवर आलेली तीच वेळ आमच्यावर पण आलेली आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व 35 जिल्ह्यामध्ये आमचं फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन असू दे, जिल्हा विद्युत कंत्राटदार संघटनांचा पाठिंबा आहे आणि लवकरात लवकर पेमेंट मिळावं यासाठी आम्ही सपोर्ट करणार आहोत। आणि भविष्यात पण ज्या काही आंदोलनं होतील त्यासाठी पण आमचा पाठिंबा असणार आहे। धन्यवाद।